नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। कर्जमाफी संदर्भामध्ये सहकार विभागाच्या माध्यमातून संपूर्ण डाटा आता सांगण्यात आलेला आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत होणार, कर्जमाफीसाठी पात्रता व लाभ काय असणार आहेत, कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत आणि कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणत्या आवश्यक प्रक्रिया आणि अंमलबजावणीसाठी काय काय काम करावं लागणार आहे या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या डीएस न्यूज मराठी युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच नवनवीन शेती संदर्भात व्हिडिओ पाहायला भेटतील। तर मित्रांनो, सहकार विभाग, महाराष्ट्र शासन कर्जमाफी अपडेट, महाराष्ट्र कर्जमाफी योजना 2026 नवीन अपडेट्स आणि कर्जमाफीसाठी पात्रता ही सहकार विभागाने स्पष्ट केलेली आहे। ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे कर्जमाफीसाठी पात्रता व लाभ, म्हणजे शेतकऱ्यांना कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफीसाठी पात्रता आणि कसा लाभ मिळणार आहे हे बघूया। ज्याच्यामध्ये तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल तर या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे। पण तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत नसेल, ते रेग्युलर मध्ये असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी स्पष्टपणे माहिती सहकार विभागाच्या या पत्रामध्ये सांगण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरा अपडेट आहे की नियमित कर्जदार शेतकऱ्या संदर्भामधलं। मित्रांनो, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। आता हे कसं दिलं जाणार हे सुद्धा सहकार विभागाने स्पष्ट केलेलं आहे। गेल्या 5 आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच 2020-21 ते 2024-25 दरम्यान नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे आणि गेल्या 5 आर्थिक वर्षामध्ये 2020-21 ते 2024-25 या कालखंडामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे। याचबरोबर तिसरा मुद्दा असा आहे की 40,000 कोटींचा निधी ची तरतूद राज्य सरकारने लगभग केलेली आहे आणि 24,73,000 शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये असू शकतात। राज्यातील सुमारे 24,73,000 शेतकऱ्यांकडील थकबाकीसाठी हा 40,000 कोटींचा निधी प्रस्तावित आहे। म्हणजे या सर्व शेतकऱ्यांसाठीचा निधी जो आहे 40,000 कोटींचा निधी प्रस्तावित सहकार विभागाने केलेला आहे, सरकारने केलेला आहे। याचबरोबर आता कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अंमलबजावणी आणि आवश्यक प्रक्रिया कोणत्या पार पाडायच्या आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणं तुम्हाला अत्यंत अनिवार्य आहे। म्हणजे थेट लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आणि पीक कर्ज खाते आधारशी संलग्न लिंक किंवा जोडलेलं असणं महत्वाचं आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, अंमलबजावणी व आवश्यक प्रक्रिया शेतकऱ्यांना काय करायच्यात, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणं शेतकऱ्यांना अनिवार्य आहे, कारण की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट कर्जमाफीचा लाभ मिळवण्याकरिता बँक खातं, पीक कर्ज खातं ते आधारशी जोडलेलं असणं महत्वाचं आहे। त्या प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर पार पाडून घ्या, ते केल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही। स्वतंत्र पोर्टलद्वारे माहिती संकलन, मित्रांनो हे सुद्धा खूप पॉइंट महत्वाचा आहे। सहकार विभागाने पात्र लाभार्थ्यांची अचूक माहिती भरण्यासाठी नवीन पोर्टल तयार केलेला आहे। हे सुद्धा अत्यंत अपडेट महत्वाचे आहे, कारण की सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित किंवा भरण्यासाठी हे पोर्टल विकसित केलेलं आहे। कर्जमाफीसाठी नवीन पोर्टल तयार झालेला आहे। हे सुद्धा एक कर्जमाफीसाठी पुढचं पाऊल आपण म्हणू शकतो। आता सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की कर्जमाफीच्या याद्या कधी येणार, हे सुद्धा सहकार विभागाने स्पष्ट केलेलं आहे। एप्रिल-मे महिन्यात अंतिम कर्जमाफीच्या याद्या जाहीर होणार आहेत, असं सहकार विभागाने स्पष्ट केलेलं आहे। सहकार आयुक्तांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये प्रसिद्ध केली जाईल, ही सुद्धा स्पष्टपणे माहिती सांगलेली आहे। सहकार आयुक्तांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या याद्या एप्रिल-मे महिन्यामध्ये येणार आहेत। त्यानंतर योजनेची व्याप्ती, म्हणजे या कर्जमाफीच्या योजनेची व्याप्ती कशी असणार आहे हे सुद्धा स्पष्टपणे थोडक्यात सांगणार आहे। मित्रांनो, एकूण थकीत शेतकरी किती आहेत याचा आकडा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे। ज्याच्यामध्ये एकूण थकीत कर्जदार शेतकरी आहेत 24,73,566। पुन्हा एकदा सांगतो, राज्यातले 24,73,566 शेतकरी थकबाकीदार आहेत आणि यांच्याकडे असलेली थकबाकी 35,077 कोटी 35,077 कोटीची कर्जमाफी होणार आहे। आणि मित्रांनो, ही सगळी जी माहिती आहे सहकार विभागाच्या पत्रामध्ये दिलेली आहे। सहकार विभागाच्या माध्यमातून ही सगळी माहिती अपडेट आलेली आहे, ही का मी मनानं सांगत नाही। सहकार विभागाने ही स्पष्ट माहिती सांगलेली आहे। कर्जमाफीसाठी पात्रता व लाभ, नियमित कर्जदारांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान,
40,000 कोटींचा निधी 24,73,000 शेतकऱ्यांना प्रस्तावित आहे. अंमलबजावणी व आवश्यक प्रक्रिया, याचबरोबर स्वतंत्र पोर्टलद्वारे माहिती संकलन आणि याचबरोबर कर्जमाफीच्या पोर्टलचे माहिती संकलन, याचबरोबर कर्जमाफीचं पोर्टल सुद्धा विकसित केलेला आहे. याचबरोबर एप्रिल मे महिन्यामध्ये कर्जमाफीच्या सहकार आयुक्तांच्या माध्यमातून याच्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर योजनेची व्याप्ती ही संपूर्ण डेटा जो आहे सहकार विभागाने आपल्याला दिलेला आहे, तीच माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.